रामकृष्ण हरी. सध्या देशामध्ये मागच्या आठवड्याभरापासून अयोध्येतील पर्यटन स्थळ बनलेल्या प्रभू राम मंदिरातील जे काय आर्थिक घोटाळे झालेले आहेत, चोरी झालेली आहे, दानपेटीची चोरी असेल, तिथल्या सोन्या चांदीच्या विटांची चोरी असेल, अशा विविध प्रकारच्या 200 कोटीपेक्षा जास्ती रुपयांचा घोटाळा तिथे झालेला आहे. त्या संदर्भात तिथल्या सरकारने SIT नेमलेली आहे. त्याचा प्राथमिक अहवालसुद्धा उत्तर प्रदेशच्या सरकारकडे आलेला आहे. पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा तो गेलेला आहे. प्रभू रामाच्या नावाने गेल्या अनेक वर्ष राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल, त्यांच्या परिवारातील सर्व संघटना असतील, या मुद्द्यावर का गप्प आहेत? जय श्रीराम असा उठ्ठा बसता नारा देणारे प्रभू रामचंद्र सत्यवादी होते, इमानदार होते, एकवचनी होते, दयाळू होते. प्रभुराम हा भारतातील लोकांचा, हिंदू धर्मीय लोकांचा एक श्रद्धास्थान असलेला, श्वास असल्यासारखा श्रद्धास्थान म्हणून अयोध्या मंदिराकडे सगळेजण पाहतात. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या बाबरी मस्जिदचा वाद सुप्रीम कोर्टाने कमिटी नेमून मिटवला आणि बाबरी मस्जिदला स्वतंत्र जागा दिली आणि मंदिराला स्वतंत्र जागा दिली. त्यावेळेस सुद्धा जागा खरेदी करताना सुद्धा जे लोक आहेत तिथले आत्ता विश्वस्त स्वतःला म्हणवणारे, त्यांनी तिथे जागा काही खरेदी करताना एक्स्ट्रा 10 किमतीने जागा खरेदी केलेली होती. त्यांनी त्या मंदिराच्या बांधकामात सुद्धा कमिशन खाल्लं. मग ते स्टील असेल, विटा असतील, सिमेंट असतील. ही सगळी टोळी आहे फार मोठी. भारतातल्या आणि भारताबाहेरच्या सुद्धा हिंदू धर्मियांनी किंवा इतरांनी सुद्धा मोठमोठ्या देणग्या दिल्या. भले कुणाची 100 रुपये देणगी असेल, 10 रुपये असेल, किती देणगी आहे त्याला महत्व नाहीये, परंतु प्रभू रामाच्या नावाने श्रद्धेपोटी, भावनेपोटी लोकांनी देणग्या दिल्या. आजही तिथे पर्यटन स्थळ बनल्यानंतर अनेक लोक तिथे जातात, दानपेटीमध्ये काही ना काही टाकत असतात आणि त्याची चोरी झाली. SIT नेमली, तिथले CCTV फुटेजच गायब केलेत. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा प्रभू राम मंदिरात जर होणार असेल आणि त्यासाठी प्रभू रामाच्या नावाने राजकारण करणारे लोक मात्र मुख गिळून गप्प आहेत. देव, देश, धर्मरक्षक म्हणणारे स्वतः चोर जर निघत असतील तर त्यांना नैतिक अधिकार राहतो का बोलण्याचा? कुठे आहेत विश्व हिंदू परिषदेचे लोक? कुठे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक? कुठे आहेत प्रभू रामाच्या नावाने राजकारण करणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार, मंत्री? योगी आदित्यनाथ का बोलत नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? अमित शहा का बोलत नाहीत? मन की बात करा जरा. प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील आर्थिक घोटाळ्याची, तिथल्या सोन्या चांदीच्या वस्तूच्या चोरीची, तिथल्या कमिशनची कधीतरी मन की बात करा. दोषींना अद्याप कोणालाही अरेस्ट झालेली नाही, अटक नाहीये. कोणत्याही पक्षाचा संबंधित व्यक्ती असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, कधी अटक होणार? यापूर्वी सुद्धा अनेक मंदिरामध्ये असे सोन्या चांदीच्या वस्तू, मौल्यवान वस्तू गायब झाल्या, चोऱ्या झाल्या. तुम्हाला आठवत असेल मागे 1 वर्षापूर्वी तिरुपती बालाजी मंदिरात सुद्धा लाडूच्या अनुषंगाने बोगस तूप किंवा बोगस तिथं गिरी झाली प्रसादाच्या ह्याच्यामध्ये आणि 250 कोटीपेक्षा जास्ती रुपयांचा घोटाळा तिथे झाला. तिथल्या सुद्धा अनेक सोन्या चांदीच्या वस्तू गायब झाल्या. त्याच्यावर SIT नेमली. पुढे काय झालं, कोणाला अटक झाली, अद्यापपर्यंत त्याचा पत्ता नाही. त्याच पद्धतीने केरळमधल्या पद्मनाभा स्वामी मंदिरात सुद्धा अशाच पद्धतीने सोन्या चांदीच्या अनेक वस्तू गायब झाल्या, आर्थिक घोटाळे झाले. त्याचं सुद्धा पुढे काय झालं माहीत नाही. त्याच पद्धतीनं साबरीमाला अय्यप्पा मंदिरामध्ये केरळमधल्याच तिथे सुद्धा 4.5 किलो सोनं गायब झालं होतं, अनेक वस्तू गायब झाल्या होत्या. त्याचं काय झालं पुढे माहीत नाही. त्याच पद्धतीने माता वैष्णवदेवी मंदिरात सुद्धा अनेक वस्तू गायब झाल्या. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सुद्धा अनेक वस्तू गायब झाल्या, पैसे गायब झाले. त्याची SIT नेमली. पुढे काय झालं माहीत नाही. साईबाबा मंदिरात सुद्धा अनेक असे घोटाळे झाले, वस्तू गायब झाल्या, पैसे, दानपेट्या. खरं तर संत गाडगेबाबा म्हणायचे, मंदिर म्हणजे पुजाऱ्याचं पोट असतं. यासाठीच मंदिराचं ट्रस्टी व्हायचं असतं का? प्रभू राम मंदिराचे ट्रस्टी असलेले, खजिनदार असलेले गोविंद देवगिरी का गप्प आहेत? कुठे गायब झालेत गोविंद देवगिरी? गोविंद देवगिरीला शोधा. गोविंद देवगिरी एखादी पत्रकार परिषद घ्या. देव, देश, धर्माच्या नावानं रक्षण करतो म्हणणारे सगळे राजकारणी कधी पुढे येणार? हिंदुत्ववादी म्हणवणारे कुठे येणार? खरं तर देव, देश, धर्माच्या नावाने चोऱ्या करणाऱ्या लोकांना जेल कधी होईल असा मला प्रश्न पडतोय.
भोंदू लोक, भ्रष्ट लोक देवधर्माचा ताबा घेत आहेत, मंदिरामध्ये चोऱ्या करतायत, प्रभू रामचंद्र यांच्यावर कधी कोपेल? देव यांना कधी बघून घेईल? हे नरकात जाणार का? या पापाची भरती घेणारे लोक कधी जेलमध्ये जातील असा माझा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर आहे, केंद्रात सत्तेवर आहे, गेली 12 वर्ष सत्तेवर आहे. या कोट्यवधी रुपयाचा घोटाळा होऊन हे पैसे कोणाकडे जातात ही फार मोठी चैन असण्याची शक्यता आहे. सामान्य भक्तगण लोक, सामान्य भाविक मंडळी मात्र याच्यावर गप्प बसण्याशिवाय काहीच करणार नाही, आवाज सुद्धा उठवणार नाहीत. कारण आमच्या भावना दुखवतात, आमच्या श्रद्धास्थानाला धोका पोचतो. भावना दुखवतात म्हणून गप्प बसणार. मंदिरामध्ये मात्र चोऱ्या होत राहणार, सर्वसामान्यांचा पैसा लुटला जाणार. हे भोंदू लोक, हे विश्वस्त मंडळ आणि चोऱ्या करणारे लोक जेलमध्ये जाण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने आवाज उठवला पाहिजे. देव देश धर्म धोक्यात आलाय. तो कोणामुळे आलाय? परधर्मीयांच्यामुळे नाही आला, स्वकीयांच्याकडून आलेला आहे, हे लक्षात ठेवा. प्रभू राम वरून बघत असतील, रामलल्ला त्या चोरांना बघून घेतील अशी अपेक्षा ठेवतो. रामकृष्ण हरी.